वाद कुणाचाही पालकमंत्र्यासोबत नाही. पालकमंत्री महोदयांच्या बाबतीत सगळे आमदार भाजपचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे, अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे सगळ्यांनी मिळून पालकमंत्री महोदयांकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या, शिफारशी केली, निधीची मागणी केली, काही तक्रारी होत्या त्याच्या चौकशीची मागणी केली. जे समृद्धी महामार्ग आहे, या समृद्धी महामार्गावर कॉन्ट्रॅक्टरनं 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केली. आम्ही हा विषय वारंवार कलेक्टरला सांगतोय की 78,000 ब्रासची रॉयल्टी भरली आणि 10 लाख ब्रास मुरुम काढला. आता 10 लाख ब्रास काढला का 15 लाख ब्रास काढला त्याची मोजणी करा. उद्या पाऊस पडला, आता जर पाऊस पडला असता जून महिन्यात तर 10 लाख ब्रास मुरुमाची चोरी केलेली ते पाप झाकलं असतं. कलेक्टरच्या कार्यालयातून कोण फोन करतंय की मोजणी करू नका, अधिकाऱ्यांना गुत्तेदारांना कोण सपोर्ट करतंय, कलेक्टरच्या आदेशानं करतात का परस्पर करतात, हा विषय होता. खडी क्रिएशन समृद्धी महामार्गाचं बिना परवानगीचं चालू आहे. म्हणजे कलेक्टरची परवानगी नाही, प्रदूषण मंडळाची परवानगी नाही, वाटूला खडी क्रिएशन चालू आहे, कुठल्याही एनओसी नाही आहेत आणि परस्पर चालू झालंय. 10 लाख ब्रास पुढून झाला. आमच्याकडे एका ट्रॅक्टरवाल्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या बायकोवर आणि त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केला. सगळ्या लोकप्रतिनिधींचा रोष, राग, नाराजी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात होती. शेवटी प्रशासन म्हणून पालकमंत्री महोदयांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं बॅलन्स करावं लागतं. त्यांनी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदयांनी आमदारांनाही शांततेनं प्रश्न मांडा असं सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनाही काही समज दिलेली आहे. तुमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत, ज्या काही फायली आहेत, प्रकरण मंजूर झाले नाहीयेत, पालकमंत्र्यांच्या आदेशाचं पालन कलेक्टरनं केलेलं नाहीये, आमदाराच्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकलेल्या आहेत, अशा काही सगळ्या आमदारांच्या तक्रारी होत्या आणि त्याच्यातून संघर्ष हा कलेक्टर वर्षस असाच होता. आमदार आणि पालकमंत्री काही वाद झालेला नाही. हा वाद नाहीये, जिल्ह्याच्या विकासाची चिंता आहे सगळ्यांना. कुणाचाही वाद झालेला नाहीये. वाद आहे तो कलेक्टरचा आहे आणि अशा छोट्या मोठ्या घटना घडतात. 3 तास बैठक चालली आणि बैठक संपली. आम्ही सगळे म्हणत होतो की कलेक्टरच्या चेंबरला पालकमंत्री महोदयांनी चहा पाणी घ्यावं, बसावं, पण त्यांना पुढे काही कार्यक्रम होता. त्यांनी सांगितलं की मी आता थांबणार नाही. मी 3 तास थांबले, मला 1.5 तास बैठक घ्यायची होती, आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं. सर, जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे, मात्र बैठकीत काहीतरी वाद झाल्याचं पाहायला मिळालं आणि ही बैठक लवकर गुंडाळली. काय नेमका वाद झाला? तुम्ही स्वतः आतमध्ये होते, सत्ताधाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. खरं तर पालकमंत्री महोदयांनी ही बैठक अतिशय या जिल्ह्याचं या वर्षाच्या आर्थिक नियोजनाची बैठक होती. मागे काय आतापर्यंत खर्च झाला, पुढे कसा आता पुढच्या वर्षीचा करायचा, साधारण हा अशा पद्धतीचा या वर्षाचा आर्थिक बजेट वाटप करण्याच्या तरतुदीचा विषय होता. एक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय आला आणि त्याच्यावरून की असा विषय आला की जिल्हाधिकारी महोदय त्याचं उत्तर देत होते, परंतु काही समाधान झालं नाही काही सदस्याचं आणि त्याच्यावरून मग पालकमंत्री महोदय म्हणले आजच्या दिवसाची बैठक माझ्या दृष्टीने संपलेली आहे, आपण नंतर भेटू. आणि हे सदस्य कोण होते? नाव का घेतलं? नाही, नारायण कुचेंनी या ठिकाणी विषय काढला होता. सीसीटीव्ही कॅमेरे माझ्या नगर परिषदेमध्ये बसवायचे होते, ते अनेक वर्षाचे प्रलंबित माझा प्रश्न आहे, तो अजून का धसास लागला नाही. आणि माझा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा वाद आहे. मॅडम, तुम्ही त्यांची बाजू घेताय, माझी पण ऐकून घ्या, असा विषय समोर आला. याच्यापेक्षा काय वेगळं नव्हतं. इतर नाही, त्यांची जी चर्चा केलेली मुद्दे तुम्हाला सांगू लागलो. फक्त एकाच मुद्द्यावर निवडी वादळी ठरली का? हो, पालकमंत्री महोदयांना जरा ते चुकीचं वाटलं की हे काही तुम्ही जे बोलताय हे काही योग्य नाही. या सगळ्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? तुम्ही माझी भूमिका ही आहे की पालकमंत्री 6 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून एकदा आपल्या जिल्ह्याचा नियोजनाची बैठक घ्यायला येतात. माझं असं मत आहे की आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या पालकमंत्र्याकडून आपल्या जिल्ह्याचं नियोजन करून तात्काळ घ्यावं
की जेणेकरून आलेला निधी या वर्षी तो कसा खर्च होईल याचा विचार करावा. या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न झाले पाहिजे. ते दुर्दैवानं ते आपल्या जालना जिल्ह्यात सत्ताधारी पक्षामध्ये ते दिसून येत नाही. आता बैठक पूर्ण झाली की अर्धवट राहिली? अर्धवट झाली. आता पुढील बैठक केव्हा होणार काही माहिती? आता ते पालकमंत्री महोदय या बैठकीचे अध्यक्ष असतात, त्या अध्यक्षांनाच विचारावं लागेल की तुम्ही कधी बैठकीला येणार आहात.